काय करताय? पैसे काढतोय. एवढे? अहो ब्रँडेड कपडे घ्यायचे म्हणजे एवढे पैसे लागणारच. अहो पण ऑगस्ट सुरू झालाय. ऑगस्ट? हा, ऑगस्ट म्हणजे मान्सून सेल. आणि मान्सून सेल मध्ये ब्रँडेड कपडे मिळतात फक्त एकाच ठिकाणी. मस्त देवदर्शन झालं, आता निघण्याची तयारी करतो. पण कपडे खरेदी करणार आहेस ना? कपडे खरेदी? आणि कोल्हापुरात? अरे तुला माहिती आहे ना, आपल्याला फक्त आधुनिक फॅशनचेच कपडे लागतात. आणि ते कोल्हापुरात फक्त एकाच ठिकाणी मिळतात. कुठे चाललाय? मुंबईला. कशाला? मुलाचं लग्न ठरलंय ना. नवरदेवाच्या कपडे खरेदीला चला. अहो पण पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव नवरदेव दालन कोल्हापुरातच तर आहे. नवरदेवाचे कपडे मिळतात. आधुनिक फॅशनचे कपडे मिळतात. ब्रँडेड कपडे मिळतात. हो, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या आधुनिक फॅशनच्या कपड्यांवर 10 ते 50% डिस्काउंट मिळवा 1 ऑगस्ट पासून, म्हणजेच बालाजीच्या मान्सून सेल मध्ये. बालाजी कलेक्शन, राजारामपुरी, 8वी गली, कोल्हापूर. आणि पैठणीच्या खेळातील आता शेवटचा राऊंड. पाहूया सर्वात स्वादिष्ट आणि सर्वात वेगवान जेवण कोण बनवते. आणि मेन्यू आहे मटकीची उसळ, कुर्मापुरी आणि लाल मिरचीचा ठेचा. वा, तर आपली वेळ सुरू होतीये आता. आणि आता वेळ समाप्त. सर्वप्रथम मी टेस्ट घेतोय साठे वहिनींनी बनवलेल्या पदार्थाची. आता पाहूया देसाई वहिनींनी काय बनवलंय ते. वाह, आणि विजेते आहेत देसाई वहिनी. अभिनंदन. इतका छान आणि फास्ट स्वयंपाक तुम्ही कसा काय बनवू शकता? हे श्रेय आहे रामचंद्र तौनाप्पा मूग यांच्या दुकानातील काळजीपूर्वक निवडलेलं धान्य, कडधान्य, मसाले आणि मिरचीचं. रामचंद्र तौनाप्पा मूग, शिवाजी मार्केट, कोल्हापूर. मूग मधील मसाले, धान्य असं 24 कॅरेट शुद्ध सोनं जसं. नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. महायुतीमधील आठवले गटाला सत्तेमध्ये हवाय 20% वाटा आणि उपमुख्यमंत्री पदही. मालेवाडी इथल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी अंत. हातकणंगले तालुक्यात शोककळा. आंध्र प्रदेशातील रेड्डी परिवाराकडून श्री महालक्ष्मीला 20 लाखाचा चंद्रहार अर्पण. आणि नगरोत्थान योजनेतील निकृष्ट कामाबद्दल शिवसेनेचं आक्रमक आंदोलन. 2 कंपनी कार्यालयांना ठोकलं टाळं. सविस्तर वृत्तासह भेटूया काही क्षणातच. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000.
तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. आऊ! नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभय नारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता बातम्या विस्तारानं. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटानं आपल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केलाय. या फॉर्म्युल्यावर मंगळवारी शिवसेनेतील काही ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा होणार आहे. मात्र आरपीआय आठवले गटानं राज्याच्या सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री पदासह किमान 20% वाटा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महायुतीतील एक भागीदार आणि माजी खासदार रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली. मनसेला महायुतीमध्ये घेण्यास आपली कोणतीही हरकत नसल्याचंही आठवले यांनी स्पष्ट केलंय. भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी रामदास आठवले आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. 17 नोव्हेंबर रोजी गांधी मैदानावर कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सत्ता परिवर्तनासाठी हा मेळावा निर्णायक ठरणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपकडून आपणाला हमखास विजयी होणाऱ्या जागा हव्या आहेत. पडणाऱ्या जागांचा आपण कदापिही स्वीकार करणार नाही असंही रामदास आठवले यांनी ठामपणे सांगितलं आणि सत्तेतील वाट्यासंबंधीची आरपीआयची भूमिका स्पष्ट केली. त्यामध्ये आमची भूमिका एवढीच असणार आहे की आम्हाला एक 3-4 तरी लोकसभेच्या जागा मिळाली पाहिजेत, एखादी राज्यसभा मिळाली पाहिजे. त्याचबरोबर 2014 ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेला निवडणुकीनंतर आपली सत्ता येईल त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला 15 ते 20% सत्तेची भागीदार आणि डेप्युटी सीएम पद आरपीआयला मिळालं पाहिजे. एक तर शिवसेनेच्या कोट्यातल्या आणि बीजेपीच्या कोट्यातल्या ज्या जागा आहेत 26 आणि 22 त्याच्यामधल्या 3-4 जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून चर्चा ही लवकरात लवकर सुरू व्हावी. आता उद्याची चर्चा काय जागा वाटपाच्या संबंधामध्ये अजिबात नाही आहे, परंतु त्यांचे ते नेते आमच्याकडे येणार आहेत. त्या आणि बाळासाहेब ठाकरे यांचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर उद्धवजींना रिपब्लिकन पक्षाला भीमशक्तीला सोबत ठेवावं लागेल. भीमशक्तीला आणि निळ्या झेंड्याला बाजूला ठेवून या राज्यामध्ये सत्ता मिळणं अत्यंत अवघड आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला युतीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना आपलाही पाठिंबा आहे. मनसे महायुतीमध्ये सहभागी झाल्यास विधानसभेच्या जादा 20 ते 25 जागा मिळण्याचा आशावादही रामदास आठवले यांनी व्यक्त केला. हा, मनसेला सोबत घेण्यासाठी आपली मान्यता आहे, म्हणजे त्याला तत्वाची आवश्यकता नाही आहे. म्हणजे एकतर मनसे जर महायुतीमध्ये येत असेल तर आमच्या जागा वाढतील. म्हणजे माझं मत असं आहे की मनसे सोबत न येताही या राज्यामध्ये दलित मतावरती शिवसेना भाजपला सत्ता मिळणार आहे. परंतु जर राज ठाकरे जर सोबत आले, मनसे जर सोबत आली तर मग मला असं वाटतं की अजूनही जागा 20-30 जागा वाढतील आणि अजून एक आपली विधानसभेमध्ये महायुतीची जी ताकद आहे ती ताकद अजूनही चांगली मजबूत होऊ शकेल. त्यामुळं राज ठाकरे आणि महायुतीमध्ये येण्याचा विचार करावा, उद्धव ठाकरे यांनी त्यांना घेण्याचा विचार करावा आणि 2 भावांनी एकत्र जर ते आले तर अजूनही आमची ताकद वाढेल. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या ही दुर्दैवी बाब आहे. दाभोळकरांचं कार्य पुढे चालू राहण्यासाठी तसंच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र शासनानं नागपूर इथल्या अधिवेशनात जादूटोणा विरोधी विधेयक संमत करावं असंही आठवले यांनी नमूद केलं. आसाराम बापू यांच्याकडून झालेल्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीही आठवले यांनी केली आहे. मराठा समाजाला 25% आरक्षण देण्यास आठवले यांनी सहमती दर्शवली आहे. मात्र यासाठी क्रिमिलिअरची अट 10 लाखापर्यंत वाढवावी नमूद केलं. पत्रकार परिषदेला पंडितराव सडोलीकर, शहाजी कांबळे, किशोर तपासे, मंगल माळगे, राजाभाऊ सरोदे, उत्तम कांबळे, BK कांबळे, चंद्रकांत सोनकांबळे, हनुमंत साठे यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीची ख्याती सर्वदूर पोहोचली आहे. देवीचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी रोज हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. आंध्र प्रदेशातील रेड्डी परिवारानं आज 20 लाख रुपये किमतीचा 16 पदरी सोन्याचा चंद्रहार महालक्ष्मी देवीला अर्पण केला. या चंद्रहारानं देवीचं रूप अधिकच खुलून गेलं.
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांचा ओघ रोजच वाढत आहे. श्रीमंतीच्या बाबतीत आता देवीची तुलना तिरुपती इथल्या बालाजीबरोबर होऊ लागली आहे. अर्थात कोणत्याही देवदेवतांच्या भक्तिभावाचं मूल्य सोने, चांदी आणि रुपयात होऊ शकत नाही. तरीही भक्त यथाशक्ती देवीच्या चरणावर आपल्या कमाईतील काही भाग देतच राहतात. आंध्र प्रदेशातील रेड्डी परिवाराकडून दरवर्षी देवीच्या लाडू प्रसादासाठी 1 लाख रुपये दिले जातात. गेली 5 वर्ष त्यांचा हा उपक्रम सुरूच आहे. देवीच्या कृपेमुळेच आपल्या जीवनात स्थैर्य प्राप्त झाल्याची भावना रेड्डी परिवारानं व्यक्त करत आज सोन्याचा 16 पदरी चंद्रहार देवीला मनोभावे अर्पण केला. जब से हम कोल्हापुर आने का देवी माता के लिए आने का शुरू किया तब से हम लोग का अच्छा चल रहा है. इसका वास्ते वही हिसाब से हमारा भाई साहब ने वो देवी के लिए ये हारा बनाया. हम लोग आज कभी जिंदगी भर हर साल हम इधर आके देवी का दर्शन करके हम जो ये इच्छा पहले जो डिसाइड किया वो देते रहता रहेगा. देवी के बाद हम 6 साल से इधर आने का शुरू करने के बाद हम लोग को अच्छा हुआ. देवी से कृपा से हम लोग को अच्छा हो रहा है. इसके वास्ते हम लोग वही टाइम से 6 साल से कंटिन्यूस हर साल आके माता को दर्शन करके हम जो सेवा करने के लिए वो सेवा कर रहा है. रेड्डी यांनी महालक्ष्मी चरणी अर्पण केलेल्या 16 पदरी सोन्याच्या चंद्रहाराचं वजन 65 तोळे असून त्याची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे. तिरुपती रेड्डी, मेकपाटी राजगोपाल रेड्डी, अभिनव रेड्डी, श्रीदेवी रेड्डी परिवारानं आज आकाशी रंगाचा शालू देवीला नेसवून हा मौल्यवान दागिना महालक्ष्मीला अर्पण केलाय. या चंद्रहारामुळे देवीचं रूप अधिकच खुलून आलं. याचबरोबर आणखी एक छोटा दागिना सुद्धा रेड्डी परिवारानं महालक्ष्मीला अर्पण केलाय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या ताब्यात रेड्डी परिवारानं हा चंद्रहार दिला आहे. रेड्डी परिवारातील राजमोहन रेड्डी हे खासदार आहेत, तर चंद्रशेखर रेड्डी हे विधानसभेत प्रतिनिधित्व करतायत. बांधकाम व्यवसायातही रेड्डी परिवार कार्यरत आहे. देवस्थान समितीचे सदस्य प्रमोद पाटील, व्यवस्थापक धनाजी जाधव, प्रशांत गवळी, प्रल्हाद सावंत यांनी रेड्डी परिवाराला श्री महालक्ष्मी मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित केलं. हातकणंगले तालुक्यातील मालेवाडी इथल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा आज बुडून दुर्दैवी अंत झाला. आकाश पोपट जंगटे, राजेंद्र तानाजी खोत, अवधूत विनायक हांडे अशी या विद्यार्थ्यांची नावं आहेत. या घटनेमुळे संपूर्ण हातकणंगले तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मालेवाडी इथं डोंगरालगत ब्रह्मनाथ ग्रामदैवत आहे. या ठिकाणी दरवर्षी शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यासाठी आकाश पोपट जंगटे, राजेंद्र तानाजी खोत आणि अवधूत विनायक हांडे ही तिन्ही मुलं आपापल्या नातेवाईकांसोबत गेली होती. महाप्रसाद झाल्यानंतर दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास डोंगरानजीक असणाऱ्या नव्या पाझर तलावामध्ये ही मुलं पोहण्यास गेली होती. तिघांनाही पोहता येत नव्हतं. त्यामुळे तलावात बुडून या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. मुलांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. मालेवाडीसह संपूर्ण हातकणंगले तालुक्यावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे. राजकीय वरदहस्त असणाऱ्या साने गुरुजी वसाहतीमधील काही तरुणांकडून गणेशोत्सवानिमित्त जबरदस्तीनं वर्गणी गोळा केली जात असल्याची कुजबूज आहे. या परिसरात राहणाऱ्या एका युवकाकडे त्यांनी 2000 रुपयांची मागणी केली. मात्र इतकी वर्गणी देण्यास नकार दिल्यानं त्याला बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली तर ठार मारू अशी धमकी दिल्यानं या तरुणाचे कुटुंबीय भयभीत झाले आहेत. पत्रकारांना या घटनेची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर याबाबत शहर पोलीस उपअधीक्षक व्ही.टी. पवार यांना विचारलं असता जबरदस्तीनं वर्गणी मागणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रिक्षा व्यावसायिक असणारे अशोक माने हे त्यांची पत्नी आणि 2 मुलांसह साने गुरुजी वसाहतीजवळ राहतात. रविवारी रात्री त्यांचा मोठा मुलगा निलेश माने याच्याकडे याच परिसरातील एका गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते वर्गणी मागण्यासाठी आले होते. त्यांनी निलेश मानेकडे 2000 रुपये वर्गणी देण्याची मागणी केली. मात्र निलेशनं नकार दिल्यानं त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी वर्गणी मागणाऱ्या तरुणांनी निलेश माने याच्या डोक्यात आणि हातावर लोखंडी गजानं जबर मारहाण केली. यात निलेश माने गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसात तक्रार दिल्यास ठार मारण्याची आणि या परिसरातून हाकलून देण्याची धमकी मारहाण करणाऱ्यांनी माने कुटुंबियांना दिली आहे. राजकीय वरदहस्त असणाऱ्या लोकांनी मारहाण केल्यानं हे कुटुंब दहशतीच्या छायेखाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची नोंद पोलिसातही झालेली नाही. तसंच हे प्रकरण दडपण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी शहर पोलीस उपअधीक्षक व्ही.टी. पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित जखमी युवकांना तक्रार दाखल केल्यास जबरदस्तीनं वर्गणी मागणाऱ्यांवर तसंच मारहाण करणाऱ्या तरुणांवर कारवाई केली जाईल असं सांगितलं. की जो कोणी फोर्सेबली जबरदस्तीने
वर्गणी मागण्याचा प्रकार करेल आणि धाकदपटशा करेल, वर्गणी गोळा करेल, त्याची आम्ही दखल घेऊ. नागरिकांनी वेळीच पोलिसांना कळवायला पाहिजे आणि तशी तक्रार आली तर कायदेशीर कारवाई त्यांना करणार आहोत. त्यांना आम्ही सोडणार नाहीत. जे कोणी राजीखुशीने देत असतील, सौखुशीने देत असतील तर घेणं चांगलं ठीक आहे, पण जबरदस्तीनं जर एवढे द्या तेवढे द्या, एवढेच घेणार तेवढेच घेणार, एवढं दिलंच पाहिजे, नाही तर गल्लीमध्ये राहताच कसा अशी जर कोणी भाषा वापरली त्याची तक्रार नागरिकांनी द्यावी, त्याची दखल घेतल्या जाईल आणि त्याच्यावरती त्वरित कारवाई केली जाईल. राजकीय पदाचा दुरुपयोग करून जर कोणी सर्वसामान्य निरपराध नागरिकाला वेठीस धरत असेल तर ती निंदनीय गोष्ट आहे, पण याचं सोयरसूतक कोणालाच नाही. त्यामुळे जनतेनंच निर्भीडपणे कोणाच्याही दडपणाखाली न राहता धमकी देऊन वर्गणी मागणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणं आवश्यक आहे. नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरात 108 कोटी रुपये खर्चून रस्ते करण्यात येत आहेत. मात्र ठेकेदारांकडून अत्यंत संथ गतीनं हे काम सुरू आहे. तसंच झालेली कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. याचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीनं शांतीनाथ रोडवेज आणि रेलकॉल या कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र अधिकारी नसल्यानं शिवसैनिकांनी कर्मचाऱ्यांना कार्यालय बंद करायला भाग पडलं. राज्य शासनाच्या नगरोत्थान या योजनेमधून कोल्हापूर शहरात 108 कोटी रुपये खर्चून रस्ते करण्यात येत आहेत. त्यापैकी 22 रस्त्यांचं काम शांतीनाथ रोडवेज आणि रेलकॉल या कंपन्यांकडे आहे. शहरात सुरू असलेली नगरोत्थानाची कामं अत्यंत संथ गतीनं सुरू आहेत. तसंच त्यांचा दर्जाही अत्यंत निकृष्ट आहे. त्यामुळे तयार झालेले रस्ते एकाच पावसात उखडून गेले असून नागरिकांना खड्ड्यातूनच मार्ग काढावा लागतोय. हे रस्ते दर्जेदार व्हावेत यासाठी प्रशासन कोणतीच कृती करत नाहीये. याच्या निषेधार्थ शिवसेनेनं आंदोलन पुकारलंय. आज जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं नगरोत्थानच्या कामाचा जाब विचारण्यासाठी परीख पुलाजवळील शांतीनाथ रोडवेज आणि रेलकॉल या कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या कार्यालयात अधिकारी आणि संचालक उपस्थित नव्हते, केवळ कर्मचारीच उपस्थित होते. त्यामुळे शिवसैनिकांनी या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून त्यांच्या कार्यालयालाच टाळं ठोकलं. आंदोलनात राजू पाटील, सुजित चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, कमलाकर जगदाळे, प्रवीण पालव यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. बातमीपत्राच्या पुढच्या भागात खंडपीठ प्रश्नी वकिलांचं बेमुदत काम बंद आंदोलन 5व्या दिवशीही सुरूच. एकता संघटन आणि सामाजिक स्नेहबंध जपण्यासाठी आयोजित केलेल्या श्रावण स्नेहभोजन कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद. क्षीरसागर फाउंडेशनचा अभिनव उपक्रम. कोरोचीमध्ये तंटामुक्त समिती अध्यक्षपदावरूनच तंटा, 2 गटात धक्काबुक्की. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या पुढच्या भागात थोड्याच वेळात. चवीचे धागे जिथे विणले आहेत, आपुलकीची अगत्याची जिथे ऊब आहे, स्वच्छ प्रसन्नतेचं जिथं वातावरण आहे आणि सेवेतून समाधान देण्याचा जिथं वसा आहे, असं चविष्ट खाद्यपदार्थांनी सजलेलं दालन नेस्ट रेस्टॉरंट. व्हेज, नॉन व्हेज, एसी फॅमिली रेस्टॉरंट. लंडनहून हॉटेल मॅनेजमेंटची उच्च पदवी घेऊन आलेल्या तज्ञ शेफच्या देखरेखीखाली नेस्ट रेस्टॉरंट देतंय तंदूर, कबाब, बिर्याणी, पराठा यासह इंडियन, मोगलाई, पंजाबी, चायनीज, व्हेज, नॉन व्हेज डिशेस. कोल्हापुरात प्रथमच लाईव्ह किचन कन्सेप्ट, ज्यामुळे तुम्ही अनुभवू शकाल स्वच्छता, टापटीप आणि विविध डिशेसचा निर्मिती प्रवास. व्हेज, नॉन व्हेज खवय्यांसाठी आनंदाचं घरटं म्हणजे रेस्टॉरंट नेस्ट. सर्वार्थानं एकदम बेस्ट. नेस्ट रेस्टॉरंट, राजारामपुरी, 4थी गल्ली, बस रूट नजीक, कोल्हापूर. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा
कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11, मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन, 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94 220 43 745 268 83 03. Exhibitions, sports event, vertical event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. महागाई आकाशाला भिडत चाललीये, पण ऐपत नसतानाही रोगांवर उपचार घ्यावाच लागतो. नवीन पाहुणा जन्माला येताना काही वेळेस सिझेरियनचा खर्च करावाच लागतो. अनपेक्षित येणारे आजार, अपघातासारखे प्रसंग तर कुटुंबियांना संकटात नेतात. ध्यानीमनी नसतानाही करावे लागणारे औषधोपचार आणि ऑपरेशन्स तर घाबरवून टाकतात. पण आता घाबरण्याची गरज नाही. अस्वस्थ होण्याची वेळ येणार नाही, कारण सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आपल्यासाठी घेऊन आला आहे रुग्ण सेवेचा धर्म, अत्याधुनिक वैद्यकीय शास्त्राचं मर्म. स्त्रीरोग, प्रसूती, लहान मुलांचे आजार, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अशी सेवा देणाऱ्या सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये आहेत तज्ञ डॉक्टर्स, सर्वोत्कृष्ट उपकरणं, साधनं आणि परिपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर. कमीत कमी दर आणि जास्तीत जास्त सेवा सुविधा देणारं सिद्धगिरी हॉस्पिटल म्हणजे केवळ रुग्णालय नव्हे तर रुग्णाधार. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक, ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. ठीक आहे मॅडम, एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम, तुम्ही ड्रेस छान चॉईस करता, पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड, या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028 45 55 56. गोकुळ अष्टमी गोपाळ काला, घेऊनी श्रावण आला. शुद्ध सात्विक उपासनेनं भारलेला श्रावण आला. हॉटेल सारथीचा श्रावण खाद्य महोत्सव खास ग्राहकांच्या आग्रहास्तव 10 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर. खास श्रावणी उपवासाचे पदार्थ, श्रावणी थाळी आणि श्रावण स्पेशल डिशेस. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियाक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत
कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथलॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नवा आरंभ चैतन्याचा, नवी संकल्पना गुणवत्तेची, नवा आधार आपुलकीचा. ॲस्टर आधार हॉस्पिटल. कोल्हापूरकरांच्या आरोग्यासाठी नवा सक्षम आधार. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज, जागतिक दर्जाच्या सेवेस तत्पर, तज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार. कोल्हापूरकरांचे विश्वसनीय आधार हॉस्पिटल आता नव्या स्वरूपात. ॲस्टर आधार. श्रेष्ठ रुग्णसेवा आपुलकीची, ठेव आहे विश्वासाची. हॅलो, 6 वाजलेत, येताय ना? हो, निघतोय. सर, निघू? रिटर्नच्या फाईलचं काय झालं? थोडं बाकी आहे. उद्या. आज? सर, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. घरी बायको. हे अर्जंट आहे. सर. ओके. सर, निघू? घरी मिसेस चिडल्या असतील ना, हॉटेल बासुरीमध्ये घेऊन जा, सगळं व्यवस्थित होईल. होय, हॉटेल बासुरी. इथल्या शुद्ध शाकाहारी मेनूजची लज्जतच न्यारी. महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, पावभाजी असो वा सँडविच बर्गर, ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. हॉटेल बासुरी. शुद्ध शाकाहारी चवीचा आस्वाद घ्या इथल्या राजेशाही AC डायनिंग मध्ये. हॉटेल बासुरी, CPR बावडा रोड, जैन बोर्डिंग समोर, कोल्हापूर. लक्ष किरण लेसर सेंटर. लक्ष किरण तुमचा सौंदर्य साथी. रायनोप्लास्टी म्हणजे नाकाचा आकार बदलून नाक बाणेदार करा. तसंच चीन प्लास्टिक इम्प्लांट मुळे हनुवटी उठावदार होऊन चेहरा अधिकच आकर्षक बनतो. डर्मा रोलर मुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, मोड्यांचे व्रण आणि खड्डे कमी होतात. डिम्पल क्रिएशन इज व्हेरी सिंपल. गालावर खळी उठवून चेहरा हसरा करा. लायपोसक्शननं शरीराच्या कोणत्याही भागावरील अतिरिक्त चरबी कायमची काढून बांधा सुडोल बनवा. गायनिकोमॅस्टिया, पुरुषांच्या वाढलेल्या ब्रेस्ट आता लायपोसक्शननं कमी करा. सुडोल बांध्यासाठी ब्रेस्ट एनलार्जमेंट, लिफ्टिंग आणि रिडक्शन्स आता नियमितपणे होतात लक्ष किरण मध्ये. यंगस्टर्स, नाउ एक्सप्रेस युअरसेल्फ विथ न्यू फॅशन. मेक बॉडी पिअर्सिंग युअर युनिक टशन. व्हेरिकोज व्हेन्स साठी आता ऑपरेशन ऐवजी कायमस्वरूपी लेसर उपचार, तेही एकाच सिटिंग मध्ये. लक्ष किरण, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94 22 95 22 95. इलेक्ट्रॉनिक वजन काटा घेताना खूप प्रश्न पडले. तो खात्रीशीर मिळणार कुठं? बिघडलाच तर दुरुस्त कोण करणार? नंतर खूप प्रॉब्लेम येतात. तो आम्ही महाराष्ट्रभर शोधलो, अशी स्थिर सेवा मिळतच नव्हती. ग्राहकांच्या तक्रारी यायच्या मग. पण आता तक्रारीला जागाच नाही. आता आम्हाला मिळालेत इलेक्ट्रॉनिक्स वजन काट्यामध्ये सेल्स आणि सर्व्हिसचा प्रदीर्घ अनुभव असणारे युनिव्हर्सल डिजिटल सिस्टीम.
ISO ISI मानांकित फिनिक्स आणि कॉन्टॅक्टचे कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे अधिकृत डीलर. युनिव्हर्सल डिजिटल सिस्टीम, खात्रीशीर ब्रँड, खात्रीशीर सेवा देणारे तज्ञ टेक्निशियन्स. ज्वेलरी, किराणा, हार्डवेअर, स्वीट मार्ट, जिम, शाळा, हॉस्पिटल, लॅबोरेटरी, कारखान्यांसाठीचे मायक्रो बॅलन्स पासून वे ब्रिज पर्यंत 0.1 mg पासून 100 टनापर्यंतचे इलेक्ट्रॉनिक वजन काटे मिळण्याचे एकच ठिकाण. युनिव्हर्सल डिजिटल सिस्टीम, भूपाल टॉवर, फोर्ट कॉर्नर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. नव्या युगात नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर, हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरडेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. संसदेबाहेर मोटारीला आग, जीवितहानी नाही. लोकसभेत गोंधळ केल्याप्रकरणी 9 खासदार निलंबित. भारत पाकिस्तान सीमेवर 55 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त. समाजवादी नेत्या सुधाताई काळदाते यांचं निधन. पेट्रोल पंप रात्री बंद ठेवण्याचा निर्णय पंतप्रधान कार्यालयानं फेटाळला. जळगाव महापालिका निवडणुकीत खानदेश विकास आघाडीची मुसंडी. आता पाहूयात इतर बातम्या. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात सुरू करावं या मागणीसाठी कोल्हापुरात वकिलांचं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला विविध पक्ष संघटना जाहीर पाठिंबा देत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि RPIचे नेते रामदास आठवले यांनी आज कोल्हापुरात येऊन वकिलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. तर इचलकरंजी इथं वकिलांनी मोटरसायकल रॅली काढली. या रॅलीमध्ये वकिलांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात सुरू करावं या मागणीसाठी पश्चिम महाराष्ट्राच्या 6 जिल्ह्यातील वकिलांनी आंदोलन सुरू केलं आहे. न्यायालयाच्या आवारात वकिलांनी सुरू केलेल्या आंदोलनाला विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी येऊन वकिलांच्या मागणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. वकिलांच्या प्रत्येक आंदोलनात शेतकरी संघटना सक्रिय असेल असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूरचं खंडपीठ हे अतिशय सोयीचं आहे. जर नागपूर खंडपीठ होत असेल, औरंगाबाद खंडपीठ होत असेल तर कोल्हापूर खंडपीठ का होऊ नये हा साधा आमचा सवाल आहे. आणि त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर माननीय नामदार उच्च न्यायालयाला आपण सगळ्या पायाभूत सुविधा पुरवायला तयार आहोत आणि तातडीनं
कोल्हापूर खंडपीठाच्या निर्मितीच्यासाठी प्रयत्न करावेत असा प्रस्ताव पाठवावा या मागणीसाठी हे जन आंदोलन सुरू आहे. येत्या 5 तारखेला मुख्यमंत्री कोल्हापूरात येणार आहेत असं समजतं. बार असोसिएशन जे आंदोलन करेल त्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष पूर्ण ताकदीनं उतरेल. साखर कारखानदारांनी उसाचा 200 रुपयांचा हप्ता दिला नाही तर गणेशोत्सवानंतर साखरेचा कणही कारखान्याबाहेर पडू देणार नाही असा इशारा खासदार शेट्टी यांनी दिलाय. परंतु बदलत्या धोरणामुळे कारखान्याकडे जमा झालेली रक्कम ही जास्त आहे, म्हणून त्यातली किमान 200 रुपये आता तातडीनं कारखान्यांनी दुसरा हप्ता म्हणून द्यावा ही आमची रास्त आणि न्याय्य मागणी आहे. ते जर देणार नसतील तर गणेश चतुर्थीच्या नंतर महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यामधून एक कणसुद्धा साखर आम्ही बाहेर पडून देणार नाही. दरम्यान आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनीही वकिलांच्या खंडपीठाच्या मागणीला आरपीआयचा पाठिंबा जाहीर केलाय. कष्टकरी, दलित, निराधार स्त्रिया यांचे प्रश्न आणि खटले जलद गतीनं सोडवून त्यांना न्याय मिळण्यासाठी खंडपीठाची कोल्हापुरात आवश्यकता असल्याचं आठवले यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला आघाडीनेही वकिलांच्या या बेमुदत संपाला पाठिंबा जाहीर केलाय. जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांच्या नेतृत्वाखालील महिलांनी वकिलांची भेट घेतली. न्याय यंत्रणेत महिला वकील आणि न्यायाधीशांची संख्या वाढत आहे ही कौतुकास्पद बाब आहे असं प्रतिपादन संगीता खाडे यांनी केलं आणि आंदोलनाला महिला आघाडीचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी सुनीता पवार, अंजना पाटील, स्नेहल मठपती, रंजना शिर्के, सायरा जमादार यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. श्रावण महिन्यातील आजचा शेवटचा सोमवार या निमित्त ठिकठिकाणच्या महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. भाविकांनी ठिकठिकाणच्या शिवमंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. इचलकरंजीतही श्रावण महिन्याचं औचित्य साधून गोसंवर्धनी अग्निहोत्र ट्रस्टच्या वतीनं गोशाळेमध्ये रुद्रपूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात दर सोमवारी उपवास केला जातो. सोमवारी महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. आज श्रावणातील शेवटचा सोमवार यानिमित्त महालक्ष्मी मंदिरातील अतिबलेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. मंत्रोच्चारात अभिषेक आणि अन्य विधी या ठिकाणी पार पडले. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात मोठी पिंड असणारं उत्तरेश्वरातील महादेवाचं मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आज भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बेल, फुलं अर्पण करून मनोभावे पूजा करण्यात आली. शिवाजी पेठेतील महादेव तरुण मंडळाच्या वतीनं मंदिरात दरवर्षी श्रावणी सोमवार निमित्त आकर्षक पूजा बांधल्या जातात. आज मानस सरोवर ध्यानमुद्रेतील श्री शंकराच्या रूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. संपूर्ण मंदिर पानं फुलांनी सजवण्यात आलं होतं. आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं हे मंदिर अधिकच खुलून दिसत होतं. भाविकांनी याही ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान श्रावण महिन्याचं औचित्य साधून इचलकरंजीतील 3 बत्ती 4 रस्ता चौकाजवळील गोसंवर्धनी अग्निहोत्र ट्रस्टच्या वतीनं रुद्रपूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. ट्रस्टच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या गोशाळेतील श्रीकृष्ण मंदिरात गणपती अथर्व शीर्ष पठण करून शिवअर्चना, शिवमहिमा, मंत्रपुष्प आणि पंचाक्षराचं पठण करून साखरे दाम्पत्याच्या हस्ते शिवलिंगावर गंगाजल आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला. अत्यंत मंगलमय वातावरणात भगवान शंकराच्या प्रतिमेची पूजा करून रुद्रपाठाचं सामूहिक पठण करण्यात आलं. रुद्रपूजा यशस्वी करण्यासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह भाविकांनीही प्रयत्न केले. माणूस आणि समाज केंद्रस्थानी ठेवून चंद्रकुमार नलगे यांनी लेखन केलं, म्हणूनच त्यांचं लिखाण मनापर्यंत पोहोचलं असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक फमू शिंदे यांनी केलं. नलगे सरांच्या सुवर्ण महोत्सवी लेखनपूर्ती निमित्त आयोजित गौरव समारंभात ते बोलत होते. शाहू स्मारक भवन इथं हा सोहळा संपन्न झाला. मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांच्या लेखनास 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. सुवर्ण महोत्सवी लेखनपूर्तीच्या निमित्तानं नलगे सरांचा गौरव सोहळा शाहू स्मारक भवन इथं उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी पानिपतकार विश्वास पाटील होते. स्वागताध्यक्ष आमदार विनय कोरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समीक्षक रा. बोराडे, प्राध्यापक विठ्ठल वाघ उपस्थित होते. नाट्य आणि रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष फमू शिंदे यांनी आपल्या खुमासदार भाषणातून सर्वांना खळखळून हसवत असतानाच चंद्रकुमार नलगे यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले. नलगे सरांनी माणूस आणि समाजाचं दुःख मांडण्याचा प्रयत्न आपल्या साहित्यातून केलाय. म्हणूनच एक संवेदनशील आणि दुःखाचा लेखक अशी सरांची ओळख आहे. यावेळी साहित्यिक श्याम कुरळे, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, चित्रपट महामंडळाचे सुभाष भुरके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
हिंदू धर्मियांमध्ये पवित्र आणि व्रतवैकल्यांचा महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे. श्रावणातील शेवटच्या सोमवारचा औचित्य साधून आज आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं अभिनव उपक्रम आखला होता. होम हवन, धार्मिक विधी यासह उपास सोडण्यासाठी सहभोजन आणि त्यानंतर श्रावण सरींचा सुरेल कार्यक्रम यामुळे शेवटचा सोमवार संस्मरणीय ठरला. एकात्मता, संघटन आणि सामाजिक स्नेहबंध या दृष्टीनं हा कार्यक्रम यशस्वी ठरला. हिंदू धर्मियांच्या दृष्टीनं श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आहे. या महिन्यात व्रतवैकल्य आणि इतर धार्मिक उपक्रम पार पाडले जातात. विशेषतः श्रावणातील सोमवारला विशेष महत्त्व आहे. या दिवशी उपवास धरून महादेवाची आराधना केली जाते. ही बाब ध्यानात घेऊन आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं सामुदायिकरित्या उपवास सोडण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला नदीतून कावडीद्वारे पाणी आणून महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चार आणि होम हवन करून पूजा करण्यात आली. त्यामुळे धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर एकाच वेळी 108 दाम्पत्यांनी केळीच्या पानावर सात्विक भोजनाद्वारे उपवास सोडला. राज्यातील या पहिल्याच अभिनव उपक्रमाला सुमारे 2 ते 2.5 हजार लोकांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या संयोजनात हिंदूराव शेळके, श्रीकांत पोतनीस, कमलाकर किलकिले, किशोर घाडगे, बंडा साळोखे, रणजित आयरेकर, शशांक देशपांडे आदींनी सहभाग घेतला. राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी गुंतवणूक आणि गुंतवणुकीला लाभलेली सुरक्षितता यामुळे भारतीय जीवन विमा निगमनं जनमानसात विश्वास संपादन केलाय. आयुर्विमा क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केलेल्या LICनं 58व्या वर्षात यशस्वी पदार्पण केलं आहे, अशी माहिती वरिष्ठ मंडल प्रबंधक राजकिशोर नाईक, विपणन प्रबंधक PP केळकर यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली. वर्धापन दिनानिमित्त 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत विमा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं. LICच्या वाटचालीबाबत पत्रकारांना अधिक माहिती देताना वरिष्ठ मंडल प्रबंधक राजकिशोर नाईक यांनी सांगितलं, तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री CD देशमुख यांनी 1956 साली भारतीय जीवन विमा निगमची स्थापना केली. त्यांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. सध्या LICकडे 3,67,82,000 इतकी पॉलिसीधारकांची संख्या आहे. कोल्हापूर विभागामध्ये 2,34,451 पॉलिसीधारक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विमाधारकांना हप्ते भरणं सुलभ व्हावं यासाठी ATM, ECS, EBPP, पोर्टल पेमेंट यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात. संगणकाच्या वापरामध्ये LIC ही भारतातली दुसऱ्या क्रमांकाची संस्था आहे. नवीन पॉलिसीवर लक्ष केंद्रित न करता दाव्यांच्या बाबतीत ही महामंडळ नेहमीच सजग राहिलं आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. संयुक्त सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून LICनं 2006 साली LIC गोल्डन ज्युबली फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्याद्वारे शैक्षणिक सुधारणा, वैद्यकीय मदत, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. LICच्या वर्धापन दिनानिमित्त 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत विमा सप्ताह आयोजित केला आहे, असंही यावेळी सांगण्यात आलं. पत्रकार परिषदेला GV लोंढे, R यशोदा, JA कोळी आदी उपस्थित होते. सायंकाळी कर्मचाऱ्यांच्या वतीनं शहरातून रॅली काढण्यात आली. जगप्रसिद्ध ब्लूमॅन ब्रँडचे शर्ट उपलब्ध असलेलं श्री महावीर गारमेंट इंडस्ट्रीज हे दालन इचलकरंजी इथं सुरू करण्यात आलंय. 100% इजिप्शियन गिझा कॉटन, इटालियन फॅब्रिकचे शर्ट या ठिकाणी उपलब्ध असून ब्रँड प्रमोशनसाठी विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहनही करण्यात आलंय. रुबाबदार व्यक्तिमत्वासाठी मनपसंत कपड्यांची पसंती महत्त्वाची असते. नामवंत कंपनीचे शर्ट्स व्यक्तिमत्व रुबाबदार बनवण्यात हातभार लावतात. त्यामुळेच ब्लू मॅन या जगप्रसिद्ध ब्रँडच्या शर्ट्सचं विक्री दालन कोल्हापूर, सातारा आणि इचलकरंजी इथं सुरू केलंय. इचलकरंजी इथं थोरात चौकातील जलशुद्धीकरण केंद्रासमोर श्री महावीर गारमेंट इंडस्ट्रीज या नावानं सुरू केलेल्या फॅक्टरी आउटलेट या दालनात शर्ट्सची प्रचंड मोठी शृंखला उपलब्ध आहे. दालनाचा शुभारंभ उद्योजक नारायण सुतार, नगरसेवक श्रीरंग खवरे, विलास शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. नव्यानं सुरू करण्यात आलेल्या या दालनात ब्ल्यू मॅन ब्रँडचे फॉर्मल, स्लिम फिट, ॲपल कट, हाफ फुल या विविध प्रकारात शर्ट उपलब्ध करून दिलेत. ब्रँड प्रमोशनसाठी एका शर्टवर 1, 2 शर्टवर 3 तर 3 शर्टवर 5 शर्ट फ्री अशी योजनाही जाहीर केली आहे. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन व्यवस्थापक शरद ढवळशंख यांनी केलंय. नगरोत्थान योजनेतून फुलेवाडीतील मुख्य रस्ता करण्यात येत आहे. काम सुरू असताना JCBच्या सहाय्यानं रस्ता उकरला जात होता. यावेळी पिण्याची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर शुद्ध पाणी वाहून गेलं आहे. संबंधित ठेकेदार आणि महापालिका पाणीपुरवठा विभागानं ही गळती काढण्याकडे दुर्लक्ष केल्यानं या पाईपलाईनवर अवलंबून असलेल्या नागरिकांना अपुऱ्या दाबानं पाणीपुरवठा होतोय. ही गळती त्वरित काढावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नगरोत्थान योजनेतून रस्ते करण्याचं काम कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी सुरू आहे. फुलेवाडी 6वा स्टॉप ते पहिल्या स्टॉपपर्यंत या योजनेतून रस्ता केला जात आहे. मूळ रस्ता उकरून त्यावर खडी टाकून हा रस्ता करण्यात येतोय. रस्ता उकरताना 4थ्या बस स्टॉपजवळील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. 1 आठवड्याचा कालावधी होऊनही फुटलेली पाईपलाईन जोडण्याचं काम संबंधित ठेकेदारानं केलेलं नाही. त्यामुळे दररोज हजारो लिटर प्रक्रिया केलेलं शुद्ध पाणी वाया जात आहे. नागरिकांनी ठेकेदाराला विनंती करूनही पाईपलाईन जोडण्यात आलेली नाहीये. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांचंही याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या पाईपलाईनवर अवलंबून असलेल्या नागरिकांना कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे महापालिकेनं पाईपला लागलेली गळती संबंधित ठेकेदाराकडून काढून घ्यावी अशी मागणी होतीये. पेन्शन योजनेच्या माध्यमातून जमा होणारा निधी शेअर बाजार आणि विदेशी कंपन्यात गुंतवण्याची मुभा केंद्र शासनानं दिली आहे. पण शेअर बाजारातील चढउतारामुळे पेन्शन फंड धोक्यात येण्याची शक्यता आहे. याविषयी लोकसभेत सादर करण्यात आलेलं विधेयक रद्द करावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. 1935च्या कायद्यान्वये सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना दरमहा पेन्शन मिळते. या पेन्शनवरच या कर्मचाऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. सध्या केंद्र शासनानं पेन्शन फंड विधेयक लोकसभेत सादर केलंय. या विधेयकाअंतर्गत पेन्शनच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम शेअर बाजार आणि विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवण्याची मुभा देण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या दडपणामुळे पेन्शनच्या धोरणाला भारताबरोबरच युरोप, अमेरिका या देशात विरोध करण्यात येत आहे. जर हे विधेयक मंजूर करण्यात आलं तर निवृत्त शिक्षकांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनानं हे विधेयक त्वरित रद्द करावं या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. तसंच शालेय पोषण आहारासाठी तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणीही समितीनं केली आहे. यावेळी प्रभाकर आरडे, राजेंद्र पाटील, राजेश सोनपराते, सुधाकर सावंत, कृष्णाजी कारंडे, ज्योतिराम पाटील, अर्जुन पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नदीकाठावर मासेमारी करणाऱ्या युवकांच्या सतर्कतेमुळे तिला वाचवण्यात यश आलं. इचलकरंजी इथं ही घटना घडली. इचलकरंजीतील सदानंद भोंगे हा यंत्रमागावर काम करतो. सदानंदला दारूचं व्यसन असून नशेत तो पत्नी उमा हिला वारंवार शिवीगाळ करून मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून उमा हिनं मोठ्या पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मासे पकडण्यासाठी गेलेल्या किरण यादव आणि दस्तगीर अंकलगी या दोघा तरुणांनी तातडीनं पाण्यात उड्या टाकून त्या महिलेचे प्राण वाचवले. त्यांना शालन वाघमारे, राजू कांबळे यांनीही मदत केली. पोलिसांनी महिलेला तातडीनं उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केलंय. राजारामपुरी परिसरात चेन स्नॅचिंग आणि चोरीचे गुन्हे दाखल असणाऱ्या 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली होती. या 5 जणांना आज न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 3 दिवसांपूर्वी मिरज पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या कोल्हापुरातील 5 सराईत चोरट्यांना अटक केली होती. या चोरट्यांनी कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात चोऱ्या आणि चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली होती. उद्यमनगरातील देवेंद्र रमेश वाघमारे, कनाननगरमधील शिवाजी सिद्धाप्पा बनसोडे, आकाश नितीन मुळे, आकाश बाबासाहेब बिरंजे आणि सुभाष नगरातील उमेश बाबासाहेब सातपुते अशी या 5 चोरट्यांची नावं असून त्यांना राजारामपुरी पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतलं. त्यांना आज न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक माशा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा स्क्वॉडचे पोलीस उपनिरीक्षक BR बाडीवाले अधिक तपास करत आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी आणि जादूटोणा विरोधी विधेयक येत्या अधिवेशनात मंजूर करावं या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी दाभोळकर यांच्या मारेकऱ्यांना अटक केली नाही तर दलित महासंघाच्या वतीनं राज्यात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक, बाबासाहेब दबडे, विलास लोंढे, महावीर लोंढे आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासाठी शिवसैनिकांनी नियोजनबद्धपणे कामाला लागावं असं आवाहन शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर यांनी केलं. इचलकरंजी इथं आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. इचलकरंजी इथं शिवसेनेच्या वतीनं मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव होते. प्रारंभी शहर प्रमुख धनाजी मोरे यांनी मेळाव्याचा उद्देश विशद केला. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी घर तिथं शिवसैनिक ही संकल्पना घेऊन त्या दृष्टीनं सर्वच पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावं असं आवाहन केलं.
यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर यांनी दोन्ही काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. सीमेवर जवान शहीद होत आहेत तर दहशतवादी हल्ले खुलेआम होत आहेत. महिला मुलींमध्ये कधी नव्हे इतकी असुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. जनता महागाईनं होरपळत असताना पंतप्रधान मुख्यमंत्री केवळ आश्वासनांची खैरात करत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी येत्या निवडणुकीत लोकांना संघटित करून काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला चारी मुंड्या चित करण्यासाठी कामाला लागावं असं आवाहन केलं. शनिवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात प्रति लिटरला 2 रुपये 35 पैशानं तर डिझेलच्या दरात 50 पैशांनी वाढ झाली. या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं बिद्री इथं आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात बिद्री इथं शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा बिद्री कारखाना परिसरात आला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केंद्र सरकारच्या कुचकामी आर्थिक धोरणामुळे रुपयाची घसरण सुरू असल्याचं सांगितलं. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचं कारण पुढे करत केंद्र सरकारनं पेट्रोलच्या दरात 2 रुपये 35 पैसे आणि डिझेलमध्ये 50 पैशांनी वाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटलं आहे. याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं. यावेळी उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, कागल तालुका प्रमुख अशोक पाटील, सुषमा चव्हाण, विद्यागिरी, शोभा पाटणकर, भिकाजी हळदकर, उमेश चौगुले, चंद्रशेखर पाटील, यशवंत पाटील, विठ्ठल पाटील, सुभाष सुतार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. इचलकरंजीतील कोरोची इथं झालेल्या गावसभेत तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीवेळीच धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर गुप्त पद्धतीनं मतदान घेण्यात आलं. यामध्ये आनंद शेट्टी यांनी विजय मिळवला. पण तंटामुक्त समितीच्या बैठकीतच तंटा निर्माण झाल्यानं ग्रामस्थ अचंबित झाले. स्वतः भांडण तंटा करणारेच गावातील तंटा कसा काय मिटवणार असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. इचलकरंजी नजीक कोरोची इथं स्वातंत्र्य दिनादिवशी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा जिल्हा परिषद मराठी शाळेच्या पटांगणात पुन्हा घेण्यात आली. प्रारंभी स्वागत कमान उभारणं, महात्मा गांधी ग्रामीण विकास योजना आराखडा तयार करणं, आम आदमी विमा योजना, स्कॉलरशिप यासह विविध योजनांची माहिती नितीन कांबळे यांनी दिली. संजय सुतार यांनी शेतीविषयक योजनांची माहिती दिली. सरपंच मनोहर खारकांडे यांनी मांडलेला आंबेडकर भवनमध्ये डॉक्टर आंबेडकर यांचा अर्धपुतळा उभा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर तंटामुक्त समिती अध्यक्ष निवडीला प्रारंभ झाला. यावेळी 13 जणांनी अध्यक्षपदावर दावा सांगितल्यानं वाद होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वाद न करता अध्यक्ष निवडण्याचं आवाहन केलं. त्यानुसार 10 जणांनी माघार घेतली. अखेर आनंद शेट्टी, अभिनंदन पाटील, रवींद्र कांबळे या तिघांमध्ये मतदान घेण्यात आलं. मतदानावेळी वेगवेगळ्या गटाकडून गोंधळ घालण्याचा तसंच धक्काबुक्की करण्याचाही प्रकार घडला. उपस्थित पोलिसांनी हा वाद मिटवला. निवडणूक प्रक्रियेनंतर निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये आनंद शेट्टी यांना 222, अभिनंदन पाटील यांना 187 तर रवींद्र कांबळे यांना 85 मतं मिळाली आहेत. त्यामुळे तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी शेट्टी यांची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं. सभेला जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, तालुका पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोष भोरे, शीतल पाटील, महेश गुरव यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र तंटामुक्त समितीच्या बैठकीतच तंटा निर्माण झाल्यानं ग्रामस्थ अचंबित झाले आणि तंटा करणारेच गावातील तंटा कसा काय मिटवणार असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात हैदराबाद इथं झालेल्या राष्ट्रीय गो कार्टिंग स्पर्धेत कृष्णराज महाडिक, मंडोडी मोहिते यांचं नेत्रदीपक यश. राधानगरी तालुक्यातील BSNL ग्राहकांच्या तक्रारीमुळे अधिकारी धारेवर. या आणि आणखी काही बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. घर म्हणजे नव्हेत नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट,
रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. भाई साहब आप रोते क्यों हो? तो क्या करूं यार, ये वापस मैके आती ही नहीं है. वक्रतुंड मोटर्स, मारुति ऑथोराइज्ड सर्विस स्टेशन. अपनी मारुति कहीं भी लो और वक्रतुंड में पाओ टोटली फ्री कूपन सर्विस, कंप्यूटराइज्ड व्हील अलाइनमेंट एंड बैलेंसिंग, डिकार्बोनाइज्ड मशीन, हेडलैम्प टेस्टिंग मशीन और मारुति उद्योग द्वारा ट्रेंड स्टाफ. ये बेहतरीन सर्विस देने का हमारा वादा है और इसलिए तो ये मायके वापस आती ही नहीं यार. स्टाइल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. अस्सल विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. रिक्षा. सकाळपासून लक्ष्मी रोडला किती पॅसेंजरना सोडलं? नाही हो. वाह, चला लवकर लक्ष्मी रोडला. दादा, सकाळपासून लक्ष्मी रोडला कुणाला सोडलं? नाही. वाह, लक्ष्मी रोडला चला. लक्ष्मी रोडला आज कुणाला सोडलं का? नाही हो. बरं झालं. का, काही विशेष? विशेष काहीच नाही आणि मी कुणाला सांगणार पण नाहीये. हो, की द्वारकादास श्यामकुमार मध्ये सेल लागलाय म्हणून. हो, आता मी पोचायच्या आज स्टॉक संपून जायचा. सुरू होत नाहीये, उतरता का? हो, उतरते. आता स्टॉक संपायच्या आत बायकर घेऊन पोचतो DS मध्ये. याला कोणी सांगितलं असेल का? नाही नाही, मला आधी पोहोचलं पाहिजे. रिक्षा. द्वारकादास श्यामकुमार मध्ये असलेल्या सेल मधील खरेदीसाठी येणाऱ्या गृहिणींची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आपणही लवकरात लवकर पोहोचा आणि फ्रेश स्टॉक मधील साड्यांसह शेरवानी, सूट, ब्लेझर, ड्रेस मटेरियल, चुडीदार साठी सुरू झालेल्या नवीन दालनातील खरेदीवर भरघोस डिस्काउंट मिळवा. द्वारकादास श्यामकुमार, लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन साठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. हा सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बी मॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बीमॅट. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977.
पण पप्पा मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथेच जायचं आहे. येस. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. मॅरेजेस मेड इन हेवन. लग्न आयुष्याची नवी इनिंग. लग्न 2 जीवांची एकरूपता. लग्न 2 कुटुंबांची समरसता. लग्न एक नवा प्रवास. वैवाहिक आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात करा मॅरेज मेकर्सच्या साथीनं. या अनमोल क्षणांना अलगद छेदून आम्ही देतो तुमच्या उंजळी. मॅरेज मेकर्स, पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी. मॅरेज मेकर्स. संपर्क 0231 265 0907 आणि 9921 662266. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय, HP चाय. कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय. वाकई कुछ खास चाय. दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड आदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. धूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 2434427. असावे आपले सुंदर घर, अन त्यात देखणे फर्निचर. लक्झरी सोफा, बेड, ड्रेसिंग टेबल, किंमत त्याची अगदी रिजनेबल. डायनिंग टेबल विथ ग्लास टॉप, इम्पोर्टेड फर्निचर, टॉपच टॉप. झुळझुळणारा सुंदर पडदा, सजवेल हॉल मस्त गालीच्या. तुमचं घर होणार हॅपी हाऊस, तुमची पसंती हॅपी हाऊस. संपूर्ण गृह सजावटीसाठी परिपूर्ण दालन हॅपी हाऊस. तुमचं हक्काचं ठिकाण हॅपी हाऊस. ऋषभ साधना, महावीर उद्यानासमोर, शाहू ब्लड बँक रोड, नागाळा पार्क, कोल्हापूर. कोल्हापुरात आल्यावर आधी दर्शन श्री महालक्ष्मीचं आणि मग वळायचं अर्थातच अन्नपूर्णाकडं. महालक्ष्मी मंदिरापासून अगदी 2च पावलावर असलेलं हॉटेल अन्नपूर्णा. हॉटेल अन्नपूर्णा, जिथं शुद्ध, सात्विक आणि स्वादिष्ट साऊथ इंडियन अल्पोपहार अगदी सकाळी 7 वाजल्यापासून तर मिळतोच. शिवाय भोजनासाठी पंजाबी डिशेस सह अप्रतिम महाराष्ट्रीयन थाळी सुद्धा. प्रसन्न इंटिरियर सह प्रशस्त AC डायनिंग हॉल, स्वच्छता आणि टापटीप, नजरेत भरणारी, विनम्र सेवा देणारा स्टाफ
आणि तृप्त करणारे शाकाहारी स्नॅक्स आणि भोजन. अन्नपूर्णा म्हणजे पोटपूजा करण्याचे सर्वोत्कृष्ट दालन. मित्रपरिवारासह शुद्ध शाकाहारी जेवणाचा आनंद लुटण्यासाठी हॉटेल अन्नपूर्णा. कोल्हापुरात आल्यावर श्री महालक्ष्मीचं दर्शन घ्यावं. जवळच्याच हॉटेल अन्नपूर्णाला भेट देऊन तृप्त व्हावं. हॉटेल अन्नपूर्णा, भवानी मंडप जवळ, अजब पुस्तकालया शेजारी, भाऊसिंगी रोड, कोल्हापूर. कोल्हापूर बदलतंय. हा, विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच, आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स कोल्हापूर. फोन 94 220 46 580, 96 73 54 50 50. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. गो कार्टिंग रेसिंग या थरारक स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी दबदबा निर्माण केलाय. रविवारी हैदराबाद इथं झालेल्या JK टायर्स राष्ट्रीय गो कार्टिंग स्पर्धेच्या 4थ्या फेरीत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. कृष्णराज महाडिक, चितेश मंडोडी आणि ध्रुव मोहिते यांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. कृष्णराजनं ज्युनियर मॅक्स गटाचं विजेतेपद पटकावलं तर प्रद्युम्न दानिगोंडनंही लक्षवेधी कामगिरी केली. सर्वसाधारण विजेतेपदाच्या गुणतक्त्यावर कृष्णराज आणि प्रद्युम्न यांच्याकडे निर्णायक आघाडी आहे. गो कार्टिंग या रेसिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. मोहितेज रेसिंग अकॅडमीच्या माध्यमातून हे खेळाडू प्रत्येक वर्षी यशाची नवी शिखरं सर करतायत. हैदराबाद इथं 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी झालेल्या JK टायर्स राष्ट्रीय गो कार्टिंग स्पर्धेच्या 4थ्या फेरीवर कोल्हापूरच्या रेसर्सचं वर्चस्व राहिलं. प्री फायनल रेसमध्ये ध्रुव मोहिते 2ऱ्या स्थानावर तर चितेश मंडोडीला 3ऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. ज्युनियर मॅक्स गटात कुश मैनी यानं उत्कृष्ट खेळी करत प्रथम स्थान मिळवलं तर कृष्णराज महाडिक 2ऱ्या स्थानावर राहिला. मायक्रोमॅक्स गटात प्रद्युम्न दानिगोंडनं चांगलं प्रदर्शन घडवलं. 1 सप्टेंबर रोजी 4थ्या फेरीतील अंतिम रेस झाली. ज्युनियर मॅक्स गटातील रेसच्या सुरुवातीलाच धडक झाली, पण आपलं लक्ष विचलित होऊ न देता कृष्णराजनं आघाडी घेतली. त्यानंतर संपूर्ण रेसवर वर्चस्व राखत कृष्णराजनं ही फेरी जिंकली. त्यानं आर्य गांधी आणि आकाश गौडा यांच्यावर मात केली. सिनियर मॅक्स गटात विष्णुप्रसाद विजेता ठरला. चितेश मंडोडीला 3ऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. मायक्रोमॅक्स गटात मात्र मागील फेरीचा विजेता प्रद्युम्न दानिगोंड काहीसा कमनशिबी ठरला. त्याची गाडी बंद पडल्यानं त्याला पोडियमवर स्थान मिळालं नसलं तरी चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात तो आघाडीवर आहे. तरीही एकूण स्पर्धेवर कृष्णराज, प्रद्युम्न, ध्रुव आणि चितेशनं आपली छाप पाडली आहे. कोल्हापूरच्या या रेसिंग खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केलाय. अर्थशास्त्राचे नियम फक्त व्यवहारातच नव्हे तर जीवनात प्रत्येक वेळी लागू ठरतात. अर्थशास्त्राचे नियम विसरले तर माणूस संकटात सापडतो असं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विजय ककडे यांनी केलं. महावीर महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र मंडळाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. महावीर महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभागाचं उद्घाटन करण्यात आलंय. शिवाजी विद्यापीठाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विजय ककडे यांच्या हस्ते अर्थशास्त्र विभागाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉक्टर ककडे यांनी जीवनातील अर्थशास्त्राचं महत्त्व विशद केलं. आपल्या कौशल्य आणि कार्यक्षमता याला आर्थिक नियमांची जोड दिली तर जीवनातील प्रत्येक संघर्षात आपण निश्चित यशस्वी होऊ. त्यासाठी अर्थशास्त्राचे नियम सतत लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. प्राध्यापक डॉक्टर रूपा शाह यांनी अर्थशास्त्र विभागाच्या कामकाजाबाबत माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजीराव कणसे, डॉक्टर सुजाता पाटील, प्राध्यापक संजय ओमासे, प्रीती नालबंद, सुजय पाटील, निखिल खामकर, निहा काशीद, अवधूत कांबळे, वंदना गायकवाड, सुरभी पोवार, अमर दळवी यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. अलीकडच्या पिढीला आई वडील हे ओझं वाटू लागलेत. अशा काळात तब्बल 100हून अधिक माता पित्यांना आपलं मानून त्यांची सेवा करण्याचं पाटोळे कुटुंबियांचं कार्य समाजाला भूषणावह आहे. रुग्णवाहिका मिळाल्यानं या वृद्धांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळणं सोपं होईल असे उद्गार उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर आयुक्त सुरेंद्र मानकोसकर यांनी काढले. कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमाला रुग्णवाहिका अर्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
कोल्हापुरातील आर.के. नगर इथल्या मातोश्री वृद्धाश्रमात 100हून अधिक वृद्धांची सेवा केली जातीये. शिवाजीराव पाटोळे आणि त्यांचे कुटुंबीय या वृद्धांना सांभाळतात. या वृद्धांना वैद्यकीय उपचार वेळेत मिळावेत यासाठी गिरीश चंद्रकांत साटम यांनी स्वर्गीय चंद्रकांत साटम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुग्णवाहिका भेट दिली आहे. या रुग्णवाहिकेचा अर्पण सोहळा उत्पादन शुल्क विभागाचे अप्पर आयुक्त सुरेंद्र मानकोसकर, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, युवा नेते रामराजे कुपेकर, मदन नेनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. रुग्णवाहिकेचं पूजन करून ही रुग्णवाहिका पाटोळे कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी पाटोळे कुटुंबियांकडून बानकोसकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मातोश्री वृद्धाश्रमाच्या कार्याचं सर्वांनीच कौतुक केलं. वृद्धाश्रमाच्या कार्याला समाजाचा हातभार लागण्याची गरज असल्याचं मत रामराजे कुपेकर यांनी व्यक्त केलं. याप्रसंगी गिरीश साटम, शिवाजीराव पाटोळे, शरद पाटोळे यांच्यासह साटम परिवार आणि विविध मान्यवर उपस्थित होते. शिक्षण पद्धतीमधील त्रुटींमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे समाज बदलण्यासाठी पहिल्यांदा शिक्षण पद्धती बदलावी लागेल असं मत अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. शाहू स्मारक भवन इथं त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली परखड मतं मांडली. अक्षरधारा आणि सुभद्रा लोकल एरिया बँकेच्या वतीनं शुक्रवारी अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्राध्यापक हिमांशु स्मार्त आणि अरुण नाईक यांनी अतुल कुलकर्णी यांची मुलाखत घेतली. यावेळी अतुल कुलकर्णी यांनी आपला कला प्रवास उलगडून दाखवला. आजचा समाज अनेक समस्यांनी ग्रासलाय. या सामाजिक समस्यांमुळे संस्कृती मूल्य ढासळतायत. या सर्वांचं मूळ चुकीच्या शिक्षण पद्धतीत आहे. आजची शिक्षण पद्धती माणूस घडवण्यापेक्षा स्पर्धेत टिकणारं प्रॉडक्ट तयार करण्यावर भर देतीये. प्रत्येक क्षेत्रात अनेक प्रश्न आहेत. या सर्वांचा आपण अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे, असंही अतुल कुलकर्णी यांनी सांगितलं. यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. निसर्गवेध संस्थेच्या वतीनं रांगणा किल्ल्याच्या संवर्धनासाठी किल्ला स्वच्छता आणि डागडुजीची मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या छायाचित्रांचं प्रदर्शन शाहू स्मारक भवन इथं भरवण्यात आलंय. निसर्गवेध संस्थेच्या वतीनं कोल्हापूरपासून 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या रांगणा या ऐतिहासिक किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी स्वच्छता आणि डागडुजीची मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेच्या छायाचित्रांचं प्रदर्शन शाहू स्मारक इथं भरवण्यात आले. यामध्ये रांगणाई मंदिर, दीपमाळ, वासुदेवाची घुमटी, महादेव मंदिर यासह विविध ऐतिहासिक वास्तूंच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आलाय. जागोजागी लावण्यात आलेले माहिती फलक आणि छायाचित्रांमुळे या ठिकाणी ऐतिहासिक वातावरण निर्मिती झाली आहे. हे प्रदर्शन 7 सप्टेंबरपर्यंत खुलं राहणार असून या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय. बीएसएनएलच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील ग्राहकांसाठी खुल्या मंचाचं आयोजन करण्यात आलं होतं. ग्राहकांनी टेलिफोन बद्दलच्या विविध तक्रारी मांडून अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत तक्रारी सोडवण्याचा आग्रह धरला. भारत संचार निगम लिमिटेडच्या वतीनं राधानगरीत ग्राहकांसाठी खुल्या मंचाचं आयोजन करण्यात आलं होतं. माणसं तोडणारी सेवा अशी ओळख आता बीएसएनएल सेवेची होत आहे. मोबाईल आणि लँडलाईन सेवा 4-4 दिवस बंद असते. इंटरनेट सुविधाही सातत्यानं बंद पडते. मात्र अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत, अशा तक्रारी ग्राहकांनी मांडल्या. कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांनी केली. आजच्या खुल्या मंचबद्दल अवेअरनेस अजिबात केला नाही. थोडाफार केला. त्यांची कोणते एजंट आहेत त्या लोकांना बोलवलं. आम्हाला काही पत्रकार लोकांच्याकडे कळालं म्हणून आम्ही आलो. दुसरं ह्यांच्या काम राधानगरी प्रॉपर इतकं दुर्गम असून इतकं असमाधानी आहे. अभयारण्य वगैरे एरियात लोकांना खाजगी टावरना किंवा आयडिया केअर वगैरे ह्या लोकांना जे आहे ते व्यवसाय परवडत नाही म्हणून तिकडे टावर उभा केले नाही. तर त्या लोकांच्या अपेक्षा आहेत बीएसएनएल तिथं काहीतरी काम करावं. वारंवार ते टावर उभं राहिले. दळवीसारख्या माणसाचा जर एक टावर उभा राहिला, 4 वर्ष त्याला पैसे भरले, त्याला एकही फोन आला नाही किंवा एक फोन करू शकला नाही. दिगसलाही तीच परिस्थिती आहे यांची. दुर्गम भागात यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आणि राधानंतर ह्यांचं काम करणारा स्टाफ इतका अकार्यक्षम आणि तसं बेजबाबदार आहे की ब्रॉडबँडसारख्या सेवा सुद्धा यांची इथं अजिबात वाढत नाही. ग्रामीण भागाचे उपप्रबंधक CS वाळके यांनी ग्राहकांच्या तक्रारी मान्य करत लवकरच त्या सोडवण्याची ग्वाही दिली. गेल्या अनेक वर्षापासून नोकर भरती बंद असल्यानं कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याचं महाप्रबंधक मच्छराम रावत यांनी सांगितलं. यावेळी पंचायत समिती सदस्या माया लिंगरज, बाबूराव सांगावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आता एक नजर आजच्या सोन्या चांदीच्या दरांवर. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या.
महायुतीमधील आठवले गटाला सत्तेमध्ये हवाय 20% वाटा आणि उपमुख्यमंत्री पदही. मालेवाडी इथल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी अंत. हातकणंगले तालुक्यात शोककळा. आंध्र प्रदेशातील रेड्डी परिवाराकडून श्री महालक्ष्मीला 20 लाखाचा चंद्रहार अर्पण. आणि नगरोत्थान योजनेतील निकृष्ट कामाबद्दल शिवसेनेचं आक्रमक आंदोलन. 2 कंपनी कार्यालयांना ठोकलं टाळं. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसह पुन्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. नमस्कार.